हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना. तर आज थोडंसं वेगळं म्हणून म्हटलं चला आज मी बनवणार आहे स्पेशल मटन थाळी बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी आणलेलं आहे मटन आणलेलं आहे पहा. आणि आता ते मटन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आणि आता एका बाजूला मी पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. त्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा, हळद, खडा मसाल्यामध्ये फक्त एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि 2 लवंग. तर ते छानपैकी असं परतून घ्यायचं आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची. त्याने टेस्ट खरंच खूप छान येते. जो आपण पिवळा रस्सा पितो त्याचं खरंच टेस्ट आहे ना खूप छान येते. आळणीचा तुम्ही लहान मुलांना आळणी भातही तसंच देऊ शकता. तर आता हे छानपैकी परतल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे मटण. स्वच्छ असं धुवून ठेवलेलं ते मटण त्यात टाकायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचीच एक वाफ काढून घ्यायची आपल्याला, पाणी न टाकता, कारण त्याला ऑलरेडी पाणी सुटतं. हे पहा तुम्ही आता पाहू शकता इथे ह्या मटणाला पाणी सुटलेलं आहे. आणि एक वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही. गरम पाणी टाकल्याने पटकन असं हे मटण शिजलं जातं, कारण ऑलरेडी मटण शिजायला खूप वेळ लागतो. आता एका बाजूने मटण शिजायला ठेवलेलं आहे आणि आता दुसरीकडे करत आहे मसाल्याची तयारी. तर त्यासाठी इथे बघा उभा चिरलेला 2 ते 3 कांदे असे मोठे घेतलेले आहेत. ते छान असे उभे कापून घेतलेले आहेत. ते परतून घ्यायचे, छानपैकी भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे खोबरं. पाहू शकता त्यात मसाला, कांदा, खोबरं. इथे खडे मसाले घेतलेले आहेत, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. हे जे आहे वाटण आपल्याला तयार करून छान त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची, कारण कसं जर तुम्ही मसाला जर बारीक केला तर तो एकजीव होतो. जे आपण रस्सा बनवतो तर तो एकजीव होतो आणि वाटण एकीकडं रस्सा पाणी वेगळं असं होत नाही. त्यामुळे त्याची एकदम पेस्ट ही छान अशी बारीक करून घ्यायची आहे पहा. तर इथे आता आपण मसाला वाटून झालेला आहे आणि आता आपल्या इकडे मटणही शिजलेलं आहे. तर आता आपण करणार आहोत प्रथम सुका मटण मसाला करणार आहोत. त्यासाठी इथं कढईमध्ये तेल तापलेलं आहे. त्यात टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा. तो कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता त्यात टाकायचा आहे आपल्याला आपण जो वाटणाचा मसाला तयार केला आहे तो मसाला. हे पहा खूप छान बारीक वाटण पेस्ट झालेली आहे त्याची. आणि हेही आपल्याला मस्तपैकी असं तेल सुटस्तोपर्यंत परतून घ्यायचंय. नंतर यात आपण ऍड करणार आहोत घरात बनवलेले सुके मसाले. त्यामध्ये टाकणार आहोत हळद, लाल तिखट, घरी बनवलेला काळा मसाला आणि मटन मसाला, तोही एव्हरेस्टचा. आता हे परत आपल्याला छान असं तेल सुटस्तोपर्यंत परतून घ्या. जेवढे मसाले तुम्ही तेलामध्ये परतून घ्याल ना तेवढी भाजीला टेस्ट ही खरंच छान येते. आता त्यात टाकलेली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि इकडे बघा आपलं मटण छान असं शिजलेलं आहे, पातेल्यात शिजवलेलं आहे मी. आता यात आपल्याला जे सुकं मटण मसाला करायचा आहे त्यामध्ये आपण फक्त त्याच्यामध्ये मटण टाकणार आहोत, रस्सा टाकायचा नाही आपल्याला जास्त. आणि थोडंसं 1 चमचाभर पाणी, म्हणजे आपलं ते जे आपण मटण शिजवलेलं आहे आणि पाणी त्याचं 1 चमचाभर त्यात ॲड करायचं आहे. हे बघ खूप छान कलर आला आहे, खूप सुंदर वासही खूप छान येतोय आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतंय. आता यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, पाहू शकता. आता हे आपल्याला थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. याच्यावर झाकण ठेवून आता आपण हे 1-2 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत. हॉटेलपेक्षाही सुंदर आणि छान भाजी लागते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. आता यावरती झाकण ठेवून आपण त्याची एक वाफ काढणार आहोत. हे पहा, आणि वरून टाकलेली आता बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा किती सुंदर दिसते. आता दुसरीकडे करणार आहे मी पातळ रस्सा करणार आहे. मटणाचा जो रस्सा आहे त्यासाठी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे तेच वाटण ह्या भाजीला वापरले तरी चालेल, कारण आपण दोन्ही मटणाच्याच भाज्या करतोय.
त्यामुळं दोन्हीला एकच मसाला वापरायचा आहे। आता हे जे मसाला आहे तो आपल्याला पूर्णपणे छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटस्तोपर्यंत। मसाला जितका छान आपण मसाला परतून घेऊ ना तेवढी भाजी एकजीव पण होती आणि टेस्टलाही खूप छान लागते। तर या टाकत आता सुका मसाला, हळद, लाल तिखट, घरी बनवलेला काळा मसाला, मटन मसाला, धना पावडर हे मसाले टाकून आपण ते छानपैकी परत तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। आणि मी एव्हरेस्टचाच मटन मसाला वापरते। तर वरून टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, मसाला भाजलेला आहे कसं कळतं, जेव्हा तो खाली लागत नाही पूर्णपणे असा वरती जेव्हा चमच्याने हलवतो तो पूर्णपणे चमच्याला लागतो पण खाली कढईला जळत नाही, तेव्हा मसाला आपला छानपैकी असा भाजलेला असतो। हे बघा आता मसाला आपला परतून झालेला आहे आणि आता यात टाकणार आपण ते मटण आणि मटणाचं जे आहे पिवळा रस्सा ते। आणि जेवढी आपल्याला क्वांटिटी हवी तेवढंच त्यात पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणीही टाकायचं नाही आहे। आणि यात पाणी टाकताना तेही गरम पाणी टाकायचं आपल्याला, थंड पाणी टाकायचं नाही। कुठलीही भाजी करताना तुम्ही जर थंड पाणी वापरलं तर ती भाजीला एवढी टेस्ट येत नाही जेवढी आपण गरम पाणी टाकून करतो। हे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही केली नाही आहे भाजी। त्या भाजीला छानपैकी अशी एक उकळी येऊन द्यायची आहे। बघा उकळी आल्यानंतर सुद्धा खूप सुंदर तरीही आलेली आहे आणि वासही खूप सुंदर येतोय। टेस्टला तर एकच नंबर लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आता एका बाजूला इथे कुकरमध्ये मी जिरा राईस टाकला होता, इंद्रायणीचा जिरा राईस केलेला आहे। आता त्याची काय रेसिपी सांगत नाहीये, तर सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लॉंग होईल, त्यामुळे मी फक्त सुका मटण मसाला आणि मटणाचा रस्सा एवढीच रेसिपी शेअर केलेली आहे। पहा तर आता उकळी आलेली आहे छानपैकी, आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे। तर आता आपण आपली प्लेट तयार करूयात। हे पहा इथं सर्वप्रथम मी आता ही भाजी घेतेय, डिशमध्ये भाजी काढून घेतेय गरमागरम। कलर तर इतका सुंदर आलाय आणि भाजी टेस्टला खूप छान झाली आहे। तर आता हे आहे आपला सुका मटण मसाला, पाहू शकतात। तेही खूप सुंदर झालेलं आहे पहा, हॉटेलपेक्षाही सुंदर आणि छान अशी घरी बनवलेली ही मटण स्पेशल थाळी आहे आपली। आता इथे बघा हा आहे आपला पिवळा रस्सा, सुका मटण मसाला, मटणाचा रस्सा, कांदा, लिंबू आणि ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, चपाती एनिवनुसार राईस बरं खाल्लात तरीही छान लागते। आणि हा आहे आपला इंद्रायणीचा जिरा राईस। तर कशी वाटली आजची स्पेशल मटण थाळी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।